मित्रांनो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा वेध आपण घेतोय। पाठीमागच्या काही भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील काही पैलू आपण उलगडले, ज्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आपण पाहिल्या। सोबतच अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती लहान वयामध्येच राजकारणाची, समाजकारणाची, मुलकी राज्यव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पडली आणि ही जबाबदारी अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळलेली आपल्याला पाहायला भेटली। अहिल्यादेवी होळकर यांनी लहान वयातच त्यांच्यावरती राज्यकारभाराची धुरा पडली आणि ही धुरा सक्षमपणे पेलावली। ते करत असताना काही महत्त्वाचे निर्णय घेतले, जे जनमानसात आणि राजे रजवाड्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली। जसं की अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःचे पती खंडेराव होळकर यांना दंड ठोठावण्याचं काम केलं, ज्यामुळे राजासाठी आणि रयतेसाठी एकच नियम घालून देणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांची चर्चा संपूर्ण राजे रजवाड्यांमध्ये सुरू झाली। सोबतच समाज मनामध्ये सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांचं स्थान मोठं झालं। मित्रांनो, सोबतच अहिल्यादेवी होळकर यांनी विधवांना दत्तकाचा अधिकार दिला। अहिल्यादेवी होळकर यांचं लहान वयामधलं हे कर्तृत्व जनमानसांपर्यंत गेलं, अनेक राजे रजवाड्यांमध्ये चर्चेचा विषय बनला। अहिल्यादेवी होळकर किती न्यायप्रिय होत्या हे लहान वयातच अहिल्यादेवींची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचली। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती मल्हारराव होळकर यांनी सर्वात मोठी जबाबदारी टाकलेली होती, ती म्हणजे मुलकी अधिकारांची। मुलकी अधिकार म्हणजे राज्यकारभार सांभाळणं, राज्यकारभारातील न्यायदान व्यवस्था, महसूल व्यवस्था, कर व्यवस्था, या सर्व गोष्टी अहिल्यादेवी अत्यंत चाणाक्षपणे आणि सक्षमपणे सांभाळत होत्या। अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांच्यामध्ये एक पत्रव्यवहार आपल्याला पाहायला भेटतो, जो पत्रव्यवहार वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अहिल्यादेवींवरती मल्हारराव होळकर यांचा किती विश्वास होता आणि महत्वाचं म्हणजे त्या विश्वासात किती पात्र होत्या। सोबतच मल्हारराव होळकर अहिल्यादेवी होळकर यांना राजकारणाचे, समाजकारणाचे, देशस्थ राजकारणाचे किंवा स्थानिक राजकारणाचे जे धडे आहेत ते कशा पद्धतीने देत होते। मित्रांनो, तो काळ होता साधारण 1745चा, ज्यावेळेस सगळीकडे धामधूम होती। अगदी धामधुमीचा कालखंड म्हणजे आताच्या सारखं कायदा सुव्यवस्था राखणारी व्यवस्था कुठं होती तेव्हा। कुणी कोणावरती केव्हा आक्रमण करेल हे सांगता येत नव्हतं, कुणी कोणावरती केव्हा तुटून पडेल हेही सांगता येत नव्हतं। अशा पद्धतीचा तो कालखंड होता। कधी तलवारीला तलवारी घासतील, कधी युद्धाचा प्रसंग निर्माण होईल, कधी कोण कुठल्या मुलकावरती आक्रमण करेल, मुलूक काबीज करेल, किंवा कधी कोणाला त्याचा मुलूक सोडून जावं लागेल, ह्याची कुठलीही शाश्वती किंवा परिस्थिती अशी होती की याची कुठलीही शक्यता नाकारता येत नव्हती। अशा परिस्थितीमध्ये, ऐन वेळेस उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये दानगोटा, फौजफाटा ह्या सर्व गोष्टी कशा सांभाळायच्या, कशा पद्धतीने पुरवायच्या, याचा अहिल्यादेवींना अत्यंत सूक्ष्म अभ्यास होता। याचं कारण म्हणजे मल्हारराव होळकरांनी तशा पद्धतीने त्यांना ट्रेन केलेलं होतं, त्यांना तसं प्रशिक्षण दिलेलं होतं। आपल्याला एका पत्राच्या माध्यमातून समजून घ्यायचंय की मल्हारराव होळकर साम्राज्याची धुरा अहिल्यादेवींना सांभाळायला दिल्यानंतर कशा पद्धतीने देशस्थ राजकारण समजून सांगत होते। सोबतच राजकारणामधले बारकावे, समाजकारणातील बारकावे, राज्यकारभार करत असताना राज्यकर्त्यांनी कुठल्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे, या सर्व गोष्टी कशा पद्धतीने समजावून सांगतात। चला तर मग ते पत्र वाचूयात। चिरंजीव सौभाग्यवती अहिल्याप्रती मल्हारजी होळकर यांचा आशीर्वाद। कोल्हापुरात नानासाहेबांशी पेशवेपदावरून वंचित केले काय आणि पुनश्च नेमले काय, अवघी समस्तांची हरामखोरी। रघुजी भोसला, बारामतीकर नाईक, सारे विपर्यस्त। सवाई जयसिंगामार्फत श्रीमंतास बादशहाकडून सनद मिळाली। खरे तर श्रीमंताचे दैवास उपमा नाही, पण दरबारात तर पोटदुखे बहुत, कानफुके बहुत। बाजीरावने समस्त मराठी सत्तेचा अंमला फैला केला, अडचणींचा अनप्राणी मुकाबला केला, पण घरच्यांनी जेरीस आणले, धन जोडणे पराधीन होऊन बसले। महाराजांच्या डोई कर्जाची चिंता बसली, मस्तती सिद्ध केल्या तर धन मिळणार। नानासाहेबांपरी कर्तबगारी आज कोणाची, आता अवघे ठिकाणसीर होत आहे, आता गाठ मसलतींची। ही कारवाई वर्षात तरी आटपत नाही, अवघे दृष्टीपार आहे। तुम्ही इंदोरास आहात तर आम्ही असल्याप्रमाणेच 7 सहस्र फौजेच्या तयारीत असावे। जंबोरा तोफा व गाडे याच्या कामी कुचराई नको, हर दुथरपेने बाजू राखणे, खुद्द छावणीचे वक्तावर बदनक्षा नको। शागिर्दाप्रती वर्तन दयाळू ठेवावे, ज्याच्यामुळे रुपया येतो त्याचा दानगोटा बघणे, नादान गोष्टींवर आब घेऊ नये। कित्येक रुपये बिघडवावे लागतात तेव्हा एक माणूस होतो। खंडेरावास तर सर्वस्वी तुमच्या हाती सोप केले, ते कारभारास येतात, कसरत करतात, मध्यगुटी त्यागली, हे वाचून समाधान पावलो।
इंदोरास येण्याची संप्रत शक्यता नसे. दिल्ली दरबारातून काही करार पदरात घेणे आहे. त्यासाठी हिंगणे व विठ्ठल शिवदेव पाठवलेले आहेत. संदेशाप्रमाणे फौजेची बिनी राखून असावे. सरदारांकडे निरोप देऊन फुरसवा धाडावा. मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की मल्हारराव होळकर हे आपल्या सुनेला म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना छोट्या छोट्या राजकारणातील, समाजकारणातील आणि प्रशासनातील गोष्टींबाबत किती जागृत करतायत, किती जागृत राहण्याबद्दल सांगत आहेत आणि राज्यकारभार कसा हाकायचा, राज्यकारभार हाकत असताना प्रजाहितदक्ष वर्तन कसं करायचं, ते करण्यावरती भर कसा द्यायचा, या सर्व गोष्टींचे बारकावे अहिल्यादेवींना समजून सांगतात. पण मित्रांनो, याच्या पुढेही जाऊन अहिल्यादेवींनी या पत्राला जे उत्तर दिलेले ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. एक जबाबदार राज्यकर्ता काय असतो हे अहिल्यादेवींनी जे पत्राला उत्तर दिलेले त्यावरून आपल्याला समजतं की अहिल्यादेवी सुद्धा एक जबाबदार राजकारणी म्हणून वावरत होत्या, समाजकारणी म्हणून वावरत होत्या. आणि महत्वाचं म्हणजे अहिल्यादेवींनी त्या पत्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने काळजी घेतलेली होती आणि लहान वयामध्येच अहिल्यादेवींना सूचक पत्रव्यवहाराचं ज्ञान होतं हे आपल्याला लक्षामध्ये येईल. चला तर मग अहिल्यादेवींनी त्याला उत्तर काय दिलं हे पाहूया. तीर्थरूप वडिलांप्रती सौ अहिल्याचे साष्टांग दंडवत. आशीर्वाद असो द्यावे. चूकबूल तर होणेच आहे. सुमारे 21 जंबुरा व बारूद पक्की 6 मन दिली आहे. रत्नासम तेज गोलंदाज संघे पाठवित आहोत. रोजमुरे देणे आहे पण निशाणी पक्की. इकडे अवघे कुशल स्वामी आपल्या समागमे. भरणा वसूल नेटका चालू आहे. इथे जिवाळ्याची मुत्सद्दी आहेत. मी आज्ञा मजकडून सांगून करून घेणे इतराजी नसावी. ईश्वर कृपेने 6 मास पूर्ण झाले. पोत्रासाठी तरी 4 दिवस दर्शन द्यावे. लेकीचा इतका मानस लाड पुरवावा. भोपाळच्या नवाबाविरुद्ध चढाईची वार्ता ऐकली. भेलसा आणि 15-20 ठाणी पेशव्यास मिळवून दिली. पण आमचे पोटी हरणाची काळजी. काही लागल्यास त्वरित सांडणी स्वार लावावे. नित्यपूजा मारणारी मार्तंडाची आरती. आपल्या सलाह बरहुकूम चालू आहे. आपणास कुशल राखण्यास तो समर्थ. आणखी काही करार मदार झाले तर जाणते करेल. आपले चरणी आम्हा सर्वांचा दंडवत. माझ्या यत्नांची शिकस्त चालू आहे. आपले आज्ञाधारक सौ अहिल्या. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की अहिल्यादेवींना सुद्धा राज्यकारभाराचं किती जाणतेपण होतं. अशाच पद्धतीचे जाणते राजकारणी आपल्या देशामध्ये तयार व्हावे. फक्त धर्माच्या किंवा जातीच्या नावानं राजकारण करणारे राज्यकर्ते नको, तर प्रजाहितदक्ष राजकारणाची धुरा सांभाळणारे राज्यकर्ते आपल्या देशामध्ये तयार व्हावं. आताच्या राज्यकर्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांच्या वसा घेतील एवढी आशा ठेवूया आणि याच ठिकाणी थांबूया. मित्रांनो, हा भाग जर तुम्हाला आवडलेला असेल तर अहिल्यादेवी होळकर यांचे असेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या भागाला लाईक करा, कमेंट करा, लोकांपर्यंत पोहोचवा आणि आणखीही व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचे व्हिडिओ, पुढचे भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.